महाराष्ट्र जय शेतकरी राजा. तर बघा आपण कुठं आहोत, शेतात. तर इकडं हायब्रिड पेरले. हायब्रिड पण मस्त छानपैकी उगलंय, कारण मी पेरलंय ते यावेळेस. काही एवढं त्यातलं पहिल्यांदाच हायब्रिड पेरलं, पण उगलं बरं. काही ठिकाणी नाही उगलं, पण उगलं. आणि इकडं आहे गहू. तर गव्हाला तणनाशक वगैरे फवारलं, तर त्यातलं गवत वगैरे मस्तपैकी चक झाले. आणि कालच त्याला पाणी दिलं. क्वालिटी बी मस्त आहे गव्हाची. शेतकऱ्याचं चालतंय, करा 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 तसं चाललंय. औषध वगैरे शिपलं आणि निंदायचं म्हणलं तर खूपच हे होतं, कारण बारीक तण जास्तच उगलं होतं तिच्यात. आता तणनाशक मारून 5-6 दिवस झाले, तर बारीक तण पूर्ण जळून गेलंय. आणि स्प्रिंकलरनं जास्तीच पाण्यामुळे हे कसं खाली पण पडलंय गहू थोडा. आणि ट्रॅक्टरनं पेरलं म्हणजे साईडचे जे वर्म असते त्याच्यावर गहू उगतच नाही, कारण ते सरी काढल्या जाते, तर ते दबून जातो एकदम. हे बघा कसं गवत पूर्ण झोपून गेलंय. जाम पा किती बदा 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 आलाय. पिवळे जाम झाले पूर्ण. आणि वानेर आहे ना, डांगी तोडून टाकली. लहान जाम आहे, पण एकदम मस्त गोडे. पण ती बदा बदा जाम येईल, पण पूर्ण खाली पडलाय. आणि आपली बिबीला पण बिबा आलेत आणि पिकायला पण लागलेत. हे बा, आता नेमकंच पिकायला लागलेत ते. जाम खायला या मंडळी. तर हे पहा, आता एक 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 अशी पूर्ण बिबी पिकन. पण याला बिबीला बिबं कोणी ठेवतच नाही. एकदम पिवळे झाले म्हणजे तोडायला सुरुवात होती. हे बघा, इकडून इकडून तर पूर्ण नेलेत. पण हे बघा, असे घसाचे घसा आलेत. हे बघा 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 बिब. तर अशा प्रकारे बीब बद आली, पण बिबीला बिब नाही राहू शकत, कारण इकडं पिवळे बीब झाली म्हणल्यावर कोणी पण तोडून येत आहे. तर चला.